साधूला भिक्षा वाढण्यासाठी येऊ लागली, पण तिने आपल्या पदराला चेहरा झाकायला, त्याने पदराला चेहरा झाकायला बाबा साधू बोला बघितला बेका तासायला. साधूच्या जवळ येऊन साधूच्या झोळीत भिक्षा घातली, दोन्ही हात जोडले, साधूचं दर्शन घेतलं त्या टायमाला. त्याने एवढ्या चाव दिला बाबा साधू बोला लागला होता बाबा सुशीलाबाई शिंदे चक्र बेका ता बघायला. माऊली, आपण भिक्षा वाढली, आपण दर्शन घेतलं, पण म्हणला आपण आपला चेहरा का झाकून घेतलाय त्यावेळेला. त्याला पाहिजे मला तुम्ही बाबा आता सांगायला. त्यावेळेस सुशीलाबाई शिंदे झाली होते साधू बुवाला बेका ता बोलायला. अनेक प्रमाणात घरादारात धनधान्याला तोटा नाही, इस्टेट भरपूर घर वाड्याला, पण साधू महाराज पण मी काय सांगू तुम्हाला. त्याने बरोबर नाही माझ्या बाबा आता पोटाला शास्त्र लागले ते काय बघा तुम्ही आता सांगायला. शास्त्राचा नियम आणि पुत्रिकाचं तोंड नाही गावायचं जगाला, म्हणून मी माझा चेहरा झाकून घेतला. साधू महाराज सुशीलाबाई शिंदेचं बोला ऐकलं घेतलं बेका तासायला. माझं बोलणं खरं का खोट ठरतंय, काही करावं दादा टकूर फिरतंय. गावचा पुढारी झालं म्हणलं. वाशी गाव आणि कुर्ली गाव, हा पण महाराष्ट्र आणि कर्नाटक यात फरक आहे काय. हा, कर्नाटकात कसं आहे, रस्त्यावर तूप टाकलं तर भरून घ्यावं. होय तुझ्या महाराष्ट्रात तो रस्ता झाला कशावर, कागदावर आणि पैसे पुढाऱ्यांच्या खिशात. पण ह्या कामाच्या नावाखाली आपली जोडी भरतय, काही करावं दादा टकूर फिरतय. आणि वर्गणीला पुढे उडाली 17. कसं आहे माहिती आहे का, गावचा ऊस आला 4 संख्येला घ्यायचे, एक पावते बी भातात घ्यायचं. ऊस आलाय वर्गणी आणा, ऊस आलाय वर्गणी आणा. 100 द्यायची ताकद नसली तरी 500 द्या दानगाळानं. आणि एका वर्गणी जमा झाली की मग अहो पंचांनी लावलाय पैशाला कापडा, तमाशाला पुढे म्हातारा बोकरा. अरे बाबा पत्रा मात्रा तमाशात मावशी करायला लागतो. ते नुसतं तमाशा करतो नाही बरं का. हा आता उरुस म्हणल्यानंतर काही पाहुणे जेवणाला आमंत्रण देतात. होय आपला तर वय झालंय, आपण कशाला जायचं, पूर्वाला जाऊन जेवून जमणार नाही असं म्हातारा म्हणणार नाही. म्हातारा पुढल्या कडलाच जाणार. पुढल्या कडेला हा जेवाय जाऊन बसले, एखाद्याने विचारलं रे मामा चालतंय का, पण म्हातारा काय घरात बसणार नाही. कारण तो घरी बी बसेल आणि मागे बी जाईना, गर्दीमध्ये घुसतोय. काही करावं दादा टकूर फिरतय. पण रोगाची पालक एकाला नाही. कसं आहे माहित आहे का, MBBS झालं खेडेगावात यायचं, बोर्ड लावायचा दवाखाना सुरू आहे, दवाखाना सुरू आहे. रोगी आपली तक्रार दाखवायला काय
साधारण त्याला औषध काय दिले ऐकायचंय का? हा अहो डोक्याची तक्रार डोळ्याची आहे त्याला गुलाबाचं औषध देई. बघा MBBS डॉक्टर किती हुशार आहे. रोगी आले आपलं डोळं दाखवाय आणि याला औषध कसलं दिले? जुलाबाचं. दुसऱ्या दिवशी ते काय झाड तांब्याखाली ते घेतलं. आणि हे घरातल्या लोकांना काय माहित नसते. काल आमचा माणूस कलकडी होता. आज सारखा पळा झालाय बहुतेक मसुबा लागला का कुणास ठाऊक. कोंबडा कापाला तुझा पुन्हा काय पण एवढं करून सुद्धा बिला 10 रुपये डॉक्टर कमी देतोय का बघा. बिला पायी डॉक्टर कसे नुसतंय काही करावं दादा टक्कुर फिरतय. पण हे असणाऱ्या सुशीलाबाईंना साधूराकडे बोलायला आपण पदरानं चेहरा झाकायचं कारण त्यावेळेला त्याने झाली होती सुशीलाबाई शिंदे बाबाला साधू महाराज आफ्रिका बोलायला. साधू महाराज म्हणले अनेक प्रमाणात संपत्ती विपुल आहे माझ्या घरवाड्याला पण उणीव आहे वंश वेल नाही फुललेला. निपुत्रिकाचं तोंड दावायचं नसतंय असं शास्त्र सांगते म्हणजे त्यावेळेला. म्हणून मी माझा चेहरा झाकून बोलावले तुम्हाला भिक्षा बाबाला आता वाळायला. एवढं ऐकल्याबरोबर साधू महाराजाला सुद्धा तिच्या बोलण्याचं सोडं रहस्य वाटलं आणि काय का असं म्हणा एखादा दैवी उपाय त्यावेळेला. अरे पाहिजे बाबाला सुशीलाबाई शिंदे आफ्रिका आता सांगायला याच्या पुढे बाप पाहिजे ब्रेक झाला ब्रेक आता असायला. म्हणून असणारा साधू 5-10 मिनिटं मौन धरून उभा राहिला शिंदे पाटलांच्या दाराला. सुशीलाबाई शिंदेला झाला होता बाबाला साधू महाराज ब्रेक आता बोलायला. बोलायला लागला आणि सांगायला लागला. बोलायला लागला आणि सांगायला एक उपाय सुचला केलेला. त्याने साधू महाराज आता सुशीलाबाई शिंदे आफ्रिका आता बोलायला. सुशीलाबाई शिंदेला लागला बोलायला. मी सांगतो माझं मनावर घेऊन तुम्ही ऐकणार का केलेला. तरी मी सांगते गोष्ट जर तुम्ही ऐकली तर एक बाब घेऊन तुमच्या बाबाला आता पोटाला. इथून तुम्ही उभा येतो जोड्याने शुक्रवाऱ्या दिवसाला लवकर उठायचं आणि पाठ्या रातला. पहिली गाडी धरायची आणि निघून जायचं कुठं तर कोल्हापूर शहराला. त्याने या कोल्हापूर शहराच्या मध्यभागाला भागाला महालक्ष्मी देवी लागली या नांदायला. तिथं जाऊन त्या देवीचं दर्शन घ्यायचं. खणांदाराला तिची ओटी भरायची त्या टायमाला. आणि तुमच्या बाळाचं त्या महालक्ष्मीच्या मंदिराला आपला नाव कसा रुपये बोलायला. साखरे घाला त्या महालक्ष्मीला. खरोखर तिच्या कृपेने तुमचा वंश वेल दुलत करायला. सुशीलाबाई शिंदेने बाबा महाराजांचं पुण्य मनावर घेतले
या कुर्ली गावाचं बघा नाव कर्नाटक आणि महाराष्ट्र दोन बघा राज्याला बघा राज्याला विजय ग्रंथाला चिठ्ठी उतरून 40 बघा द्यायला नंबर केलं नंबर या कुर्ली गावचा दिवटे कोळीचा वासुशाहीर नावाचा बघा नावाचा जय देवाचा गा देवाचा शाहीर माझ्या जोडीचा बघा जोडीचा गावविला गावविला 101 रुपया लावला ढोलाला गावतीन मी आभार मानला बघा मानला पुराची शान देवा तुझं देऊळ आम्हा भक्त जनांचा मान देवा तुझं देऊळ आलेला साधुरामा माघारी निघून गेला सोळा दिवस बाळाला जायला तेरे दिवस गेला 12 बाबऱ्या तवाड्याला मारकुजी शिंदे जेवणासाठी निघून आले आपल्या घरी बाबऱ्या तवाड्याला सवयच्या पाऱ्याचा दिवस बाळाला गेला न्यारीची वेळ झाली गावामधले घालगुंड तिथे सोडिवले आणि मारकोजी शिंदे पाटील जेवायला आपल्या घरी बाबऱ्या तवाड्याला निघून बाबऱ्या सुशीलाबाई शिंदेच्या बंगल्यात तांब्या दिला एका तासायला मुलानं चूळ भरली पाठावरती येऊन बसल्यानंतर ताट ठेवलं जेवायला सुशीलाबाई शिंदेने आपल्याला घेतलं जेवायला त्याने दोघं नवरा बायकोचा जोडा बाबऱ्या जेवण खावला पण गणपती झाला एका तासायला जेवण खाऊन नवरा बायकोचा जोडा हरपती झाला घर वाड्याला घडलेला प्रकार करू दे आपल्या पती देवाला एवढ्या अवधीला असणाऱ्या सुशीलाबाई शिंदेने म्हटले त्या टायमाला एक साधू आला होता आपल्या दाराला मुठभर भिक्षा घातली मी त्याच्या झोळीला पण माझा चेहरा त्यावेळेला चेहरा का झाकला म्हणून विचारलं सरळ हकीकत सांगितली साधूला वंशवेल नाही फुलला बरीच वर्ष झालेत आमच्या लग्नाला एवढ्या वेळ लागा एवढ्या टाइमा लागा मान कोदी लागा शिंद्या लागा मान कोदी या शिंद्या लागा कुर्ली गावा लागा कोण हाय बघा राया लागा येरवाड्याच्या या कोळी लागा
किसन नावाला गा शाळेमध्ये बघा सर म्हणून काम लागल्या पायाला अवघड कानाचा गा हर्षद नाताचा गा नाताचा गा माझ्या देवाच्या वरवीरा एकशे एक रुपया गा लावला ढोला लागा ढोला लागा आभार त्या मी मानला काही तुला करल काही मला लाल आला तुरा गुलमोहरा प्रीतीचा पहिला इशारा अशा असणाऱ्या सुशीलाबाई शिंदे मी सर्व हकीकत त्यावेळेला त्याने माकुली शिंद्याला नेती बाबाऱ्याचा सांगायला जागवला होता आपल्या बाबाऱ्या तराराला. साधूला दीक्षा घातली मुलगा नाही म्हणून बोलल्याबरोबर साधूने एक उपाय करायला सांगितलाय आपल्याला त्याला ते उपाय पाहिजे बाबाऱ्या पराता करायला. माकुली शिंद्यानं सुशीलाबाई शिंदेचं पुन्हा ऐकून घेतलं बेका तासायला. शुक्रवार या दिवसाला सगळं काम फुटायला सर्व काय हवाहवी करायची आणि आपण जायचं कुठे तर त्या कोल्हापूर शहराला. त्याने या कोल्हापूर बाबाऱ्याचा शिरवात्या मध्ये बेकाचा भागाला. महालक्ष्मीचं मंदिर आहे जाऊन तिची पूजा करून घनाला मोठी भरायची त्या टायमाला आणि आपल्या मुलाबाळासाठी बाबाऱ्याच्या महालक्ष्मीला साखर पाहिजे आपण आता घालायला. एक बाळ बेकात आपल्याला. एक बाळ मागून घ्यायचा साखर घालायचं देवीला साधा आणि सोपा उपाय आहे. आपण खरोखर शुक्रवार या दिवसाला त्याने गेलं पाहिजे बाबाऱ्याच्या कोल्हापुरात शहराला शिरवाई शिंदे बेकात बोलायला. असणाऱ्या घरच्या घरतीला मारकुजी शिंदे पाटलानं सांगितलं कोल्हापूर शहराला एवढ्या लांब दूर फल्याला जायचं आपण मागे एकपर्यंत पोटा पाण्यासाठी त्यावेळेला त्याने काय केलं बाबारे सुंदरे थोडे पाहिजे वर पाहिजे आपल्या संगतीला बेकात घ्यायला. म्हणून आवरावरी करताना शिदोरीबत्ती तयार कर. एक दोन दिवस मध्ये होता गुरुवारी सर्व तयारी केली
मी आभार मानला भल्या माझ्या वडिंबाड्या हात मारी घोडाला असा प्रवास करीत करीत त्या वेळेला त्या असणाऱ्या महालक्ष्मीच्या मंदिराला येऊन पुजाऱ्याची भेट घेतली. देवीचं दर्शन त्यांनी घ्यायला हात लुटून दर्शन घेतलं आणि महालक्ष्मीला लागली साखर घालायला. बरेच दिवस झालं देवी लग्नाला वंश मिळाला नाही फुललेला तुझ्या कृपेने का असना एक बार दे आमच्या पोटाला. गाडी गुंगराची घेऊन बंधू माझा मुरारी येईल ग. या गौरीच्या सणाला मला बाई माहेरी नेईल पूर्वी गौरीच्या सणाला जर भावराया पहिल्या हातात झाला तर डोंगराची बैलगाडी वडी भाकरीची मानाची शिदोरी घेऊन जायचा. वडी भाकरीची मानाची शिदोरी आणि 4 दिवसाच्या अंतरावर घुंगराची गाडी असा घेऊन भाऊ बहिणीला आणाय जायचा. आता किक मारली की 2 मिनिटात भाऊ आला. दारात विचारतो ताई जवळ का नाही मला तिला गावाला जायचं आहे. कोणाला? बायकोला. अनाग्याच्या बहिणीला. आणि बहिणीच्या दारात गेल्यानंतर बायकोचं नाव. पण पूर्वीची पद्धत अशी नव्हती. वडी भाकरीची मानाची शिदोरी. आता शिदोरी काय देतात? आता लाडू काय खाजे काय बालुशे काय. बर. आणि आता अलीकडे 2 वर्षात नवीन आले बघा पाहिजे मैसूर पाक. म्हैसूर पाक. चांगला असला तर वाट नाही तर नेऊन टाक मैसूर पाक. असला मैसूर पाक आहे. पण पूर्वीच्या काळात सासरमध्ये असणारी बहीण आपल्या माहेराचं वर्णन करीत असताना काय म्हणते माहिती आहे? माझ्या माहेरच्या वाटेन लागतंय आंब्याचं बन. माझ्या माहेरच्या वाटेला आंब्याचं बन आहे. भाऊला येईल थोडीफार विश्रांती घेईल मला माहेरी घेऊन जाईल. भाऊराया विसावा घेईल आणि मला बाई माहेरी नेईल. माहेरच्या वाटेन लागते फणसाचं बन. आंब्याचं बन फणसाचं बन हे बाहेर कोकणातलं दिसतंय. राहणार घेतलो पण भाऊराया त्या बनामध्ये ये थोडीफार विश्रांती घेईल गौरीच्या सणाला मला माहेरी घेऊन जाईल. भाऊराया विसावा घेईल आणि मला बाई माहेरी नेईल.
बालपणीच्या मैत्रिणी साऱ्या जपील अंगणी. कसं होतं माहितीये का, गौरीच्या सणाला माघारी सगळ्या आल्या की टिपटे टिपटे झिम्मा फुगडीचे खेळ असायचं. झिम्माफुगडी हा आता बघायचं राहिली का? अजिबात नाही. या झिम्माफुगडीच्या खेळामुळे पूर्वीच्या काळात एकमेकीचं सुख दुःख गुड गोष्टी एकमेकीला कळत होत्या, बोलता येत होत्या, एकमेकीच्या भेटी गाठी होत होत्या. आता माघारीन गौरीच्या सणाला आले. हा माघारीन टीव्हीच्या पुढ्यात आणि रिमोट माघारणीच्या हातात. आई घरात जेवण करते. आई जेवण कुठलं करते? माता तुम्हाला आशुतोष करून लगीन करते. ही मालिका मालिका. पण पूर्वीच्या काळात खरोखरच ह्या अशा खेळामुळं आणि एकत्र जमण्यामुळं हा जुन्या आठवण होईल आणि म्हातारी माहेरी नेईल. पूर्वीच्या काळात मुलांची असो मुलींची असो नावं कशी असायचे, म्हणून त्या काळात जणू अनु तानू गोनू अशी बायकांची नावं असायची. होय जुन्या काळात होती. आता नाव काय ठेवतात? आता नाव ठेवतात काजल. हजेल. हा या मी नावं सांगितलेले की जर एखादी माऊली म्हातारी झाली हा तिला आपण अन्न काकू म्हणू, जणू काकू म्हणू, तानू काकू म्हणू. हा पण ही तुमची काजल म्हातारी झाली तर तिला काय म्हणायचं? काजू काकू म्हणायचं. काजू काकू म्हणायचं. होय. हे असले आताची नावं. हा पण पूर्वीचा काळ आणि आताचा काळ यात खरोखरच फरक आहे. वाशी गावात उघड खान शैल महादेव करतो कळवळ. रपावीर देवाची होईल आणि माता माहेरी नेईल. तेरे मेरे होठों पे मीठे मीठे गीत मितवा. आगे आगे चले हम पीछे पीछे प्रीत मितवा. अशा असणाऱ्या दोघांचा जोडा कोल्हापूर शहराला आला देवीचं दर्शन घेऊन देवीला साखरी घालायला. देवीला साखर त्याने बाबायाला खायला, पुढचा पुढा मागाय त्याने केला बाबायाला खायला. झाडूचा झाडा निघून गेला अंगणी सिंदूरवती खाली. आता परतून जायचं गावात त्या भागाला आपण आपल्या बीड जिल्ह्याला. आवडला देवती बाबाई वाटचा ब्रेका टाकायला. गाडी नवरा बायकोला दोघांनी धरली. परतीचा प्रवास लगेच करायला माघारी चालली त्या चौंडी गावाला. त्याला आली होती बाबाई चौकी ब्रेका टाकायला. आपला होता तसा सुखा समाधानाचा संसार झाली होती ब्रेका टाकायला. निघून आली आपल्या चौंडी गावाला आणि सुखा समाधानाच्या संसारात रममाण झाली. संसार करता करता दिवसांदिवस तिळायला. त्याने झालं होतं बाबाने आता सरायला. महिन्याला महिने झालं होतं बाबाने आता भरायला. महिन्यान महिने भरत गेलं आणि देवीला साखर घातल्याप्रमाणे. काही दिवस गेलेले बाबाने आता जायला. आणि कोल्हापूरची महालक्ष्मी बाबाने सुशीलबाई शिंदेला मानपुरी शिंदेला पावली ब्रेका टाकायला. अन शिंदे घर वाड्या, शिंदे घर या वाड्या. काही थोड्या रोजान, काही थोड्या रोजान.
देवाच्या वळीला बघा देवाच्या वळीला 101 रुपया लावला माझ्या मी आभार मानला भल्या माझ्यावर डिंबाऱ्या बाप मारी गाढोला या रानाची भाकर आम्ही ठाकर या रानाची भाकर अशा असणाऱ्या ह्या सुशीलाबाई शिंदेला रामा संसारामध्ये काही दिवस निघून गेले आणि एक दिवस असा उजाडला की खरोखर असणारं नशीब कल्पन त्यावेळेला त्याने बाबारे कोल्हापूरची महालक्ष्मी बाबारे सुशीलाबाई शिंदेराव मानकुरी शिंदेराव पावली बेका तासायला खरोखर या असणाऱ्या सुशीलाबाईंच्या पोटी गर्भ सामावला गेला सामावलेल्या गर्भाला दिस लागलं सगळ्या त्या टायमाला एक दोन तीन चार पाच 6वा महिना लागला त्यावेळेला तिला असणारे डोळं तिथं पाहिजे पुरवायला तिची इच्छा पूर्ण करण्यासाठी त्या टायमाला सांगायला घर बघा वाड्याला वाड्याला गा घर बघा वाड्याला वाड्याला घरच्या घरतीला लागला बोलायला. हा शाहीर जे गाणं गातोय हा मराठाचा आहे, त्याच्यासाठी जरा टाळ्या वाजवून स्वागत करा. मला वाटतं ह्या 4 धुलगरच आहे आणि 2 मराठीचे आहे, बरोबर आहे ना? हा एक मराठ्याचा आहे आणि हा मराठ्याचा. तर शाहीर काय करा, आता ह्या धनगरी वयाच्या पेशाकडे कसं वळा तुम्ही ही जरा माहिती द्या. धनगर समाज
या ठिकाणी शामराव हल्लापा हेरवारे गाव कुर्ली या भावी भक्तांना होळकर मंडळासाठी 101 रुपयाची भेट बहुमूल्य केलेली आपण आपल्या होळकर मंडळाच्या वतीनं आभारी आहे. मला हा छंद लागला कसा आज यशोदाबाई कैलासवासी यशोदाबाई बाबूराव दिवटे यांच्या स्मरणार्थ त्यांचे नातू यश वासू दिवटे यांच्याकडून 51 रुपयाची भेट बहुमूल्य केलेली आहे. आपण आपल्या होळकर मंडळाच्या वतीनं आभारी आहे. धन्यवाद. अण्णाप्पा हेरवाडे कुर्ली यांच्याकडून 51 रुपये आणि लक्ष्मण नवलाप्पा हेरवाडे कुर्ली यांच्याकडून 51 रुपये त्यांचे आपण आपल्या होळकर मंडळाच्या वतीनं आभार मानतो. धन्यवाद. शाहिराने आता सांगितलं कारण रामविजय ग्रंथाला एका जोडीत खेळलेला म्हणून शाहीर आहे. कमीत कमी आज 48 वर्ष झाली हा छंद मी जोपासलेला आहे. वयाच्या 10व्या वर्षापासून मला छंद लागला. आता या 6 जूनला 48 पूर्ण 59 वय लागतं. शाळेला 5वीला होतो त्यावेळी आमच्या गावात असाच एक आपला जसा तापा महाराष्ट्र कर्नाटक या 2 राज्यात जसा गाजला तसे आमचे गुरुवारी मगाशी आम्ही पहिल्यांदा नाव घेतलं शाहीर नाना राणे यांचा एक तापा अगदी जबरदस्त होता. आणि पूर्वी कसं आता तुमचा मोबाईल आले टीव्ही आली त्यामुळं हातात घेऊन बघता येतं ऐकता येतं. पूर्वी क्वचित कुणाच्या तरी मोठ्या लोकांच्यात एखादा रेडिओ असायचा. मग लोक केलेलं हे असणार. मग तुमची वास्तुशांती असेल लग्नाची पूजा असेल इतर घरगुती काय कार्यक्रम असेल तर हा ओळीचाच कार्यक्रम प्रत्येकाच्या दारात असायचा. मग त्या नानासाहेबच्या काळात ते गले कुठे कार्यक्रमाला आलं ते आपल्याला ऐकायची आवड अगोदर लागली आणि ते ऐकत ऐकत आमच्या भावाची आणि त्या नानासाहेबची मैत्री होती. आणि आमच्या जवळच असणारं महेगाव त्या महेगावा ठिकाणी स्पर्धा होत्या. नानासाहेबच्या पाठीमागे लोक त्यावेळी भरपूर असायचे. त्याने काय केलं बसायला ट्रॉली केली आणि ट्रॅक्टर ट्रॉली केल्यानंतर त्यात बसलो आणि त्यांच्याबरोबर स्पर्धा ऐकायला गेलो. स्पर्धा ऐकायला गेल्यानंतर ज्यावेळी आमच्या नानासाहेबचा तापा स्टेजवर गेला कसं म्हणतोय ते बघूया म्हणून खाली पब्लिकमध्ये बसणाऱ्याजवळ एक जणांचं पुस्तक होतं. त्याच्याजवळ उठून जाऊन बसलो आणि ते म्हणत्याला सांगत्याला त्यावेळी पाहिलं. मैदान संपलं. नानासाहेबचा नंबर पहिला झाला. आम्ही घरी आलो आणि आमचा एक चुलता होता त्यालाही कथासार वाचण्याचा छंद होता. मग किती केलं तर आपण मराठ्याचं आणि आपल्यालाही काही परवानगी देतील असं त्यावेळी वाटलं नाही. जर कथासार एखादा मागावा तर देणार नाही म्हणून लगवरती अशी टोळी त्या टोळीवर ते कथासार ठेवलेला एक कथासार मी भक्तिविधीत चोरून घेतला. चुलत्याच्या मागाने माहीत नसताना. स्मरणशक्ती ही पूर्वीपासून आहे. शाळेला 5वी पर्यंत होतो त्यावेळी छंद लागला. पण आता पोराशी प्रश्नोत्तर पाठवत नाही त्यावेळी मला धडपाठ असायचं. आणि त्या काळात मी एका अध्यायाचं वाचन केलं. तो अध्याय मला पाठ झाला. कालांतराने 8-15 दिवसात आमच्याच घरी ते लग्नाची पूजा होती आणि त्या ठिकाणी नानासाहेबला आमंत्रित केलं. ते आले. ते 1 तासभर कार्यक्रम झाला. चहा पाणी आलं आणि चहा पाणी झाल्यानंतर नानासाहेबला आमचा भाऊ म्हणला की आमच्या माणसानं जर पाठ केले म्हणायचं ते का बघूया. ते म्हणजे बघूया. त्यांचा तापा सगळा फक्त एक नानासाहेब बाजूला झाला. सगळा तापा त्यांचा. त्या ठिकाणी त्यांनी आपल्या जागेला मला उभा केला. आवाज हा पूर्वीपासून असा आहे. नानासाहेबचा आवाज सोडक्या अगदी नावाला आवाज होता. इतर कोणी नसला बघितला तर मायात्मा वासुमाने बघितलेला आहे. अण्णाला स्टेजवर सण गेला नानंद माईकला हात लावायचा. अरे कशाला बघतोय सर माझ्या खिशात नाही काय असं म्हणायचा. असा कंट्रोल करायचा. त्याच्याबरोबर मी गाणं म्हणत असताना उत्कृष्ट असा कार्यक्रम त्या ठिकाणी सादरीकरण झालं आणि त्यावर त्या नानासाहेबला माझा लढा लागला आणि तो आपल्या संगतीत मला बरोबर घेऊन जावं लागला. असे मी 5 वर्षे नानासाहेब बरोबर काढले आणि त्यानंतर योगायोगानं हा एक डिंबाडे धरण्याचा झाला. बाकी 5च्या 5 आम्ही मराठीचे 5च्या 5 मराठीचे असताना म्हणलं ती सांगायला पाठीमागला माणूस पुढे यायला लागला. मग त्यामुळे ते जरा बरोबर दिसणार. मग योगायोगानं झाले तर एका घरात वास्तव होतं. त्या ठिकाणी हा साथीदार रामा कट्टर बसलेला ऐकायला बसलेला. थोडा वेळा कार्यक्रम केला. चहा प्यालोनी रामाला हा पाठीमागला मला काय म्हणा रामा तुझं नाही बघूया कसं जमतंय. रामाने मी म्हणल्यानंतर रामा सांगायला लागला. मी म्हणायला लागलो ते तुमची कार्यक्रमाची सुरुवात जी जुळली
आता राम गेलं तुम्हाला माहिती आहे किती आपण नंबराचं कळलं त्याला ते काय म्हणजे स्वतःची वाक्याने स्वतःच्या मकान करू नये. आज महाराष्ट्राला माहित आहे असं आपल्या सर्वांच्या आशीर्वादानं आज 48 वर्ष झाली पण त्यातली 5 वर्ष नानाशाही होऊन गेली पण 43 वर्ष हा संच चाललेला आहे आणि असाच आपल्या सर्वांचा आशीर्वाद आपल्या पाठीशी असावा ही विनंती मागणं. धन्यवाद कसं आहे ना असं असताना या मार्कोजी शिंद्याने एक दिवस विचार केला मनाला आणि आपल्या घरच्या घरतीला लागला बोलायला. ते सुशीलाबाई शिंदेला नावं का बऱ्या बोलायला काय डाळ होता सांग तुला मी तुझी इच्छा पूर्ण करीन एवढं म्हणल्याबरोबर आता काय फॅशनेबल सगळं जग आलं काय घेतलं वाटते होय. पण पूर्वीच्या काळात तिने काय सांगितलं मला फक्त चिंचा आणि आंबट खावं वाटत्या. तर महाराजांनी सांगताय का मी का आता आपल्याला मला चिंच आंब्याचे दोन लागले तेवढं पाहिजे तुम्ही बाबाला तापवायला एवढं म्हणल्याबरोबर सगळी तिने मार्कोजी शिंद्यानं तिचे डोहाळ पूर्ण केलं. 6 महिने झाले आणि 7व्या महिन्याला सातवा महिना बाबाला तारवायला मार्कोजी शिंदे नांदवता सुशीलाबाई तुम्ही आता बोलायला तिचं ओटे भरण केलं. असं दिसानं देश मासानं मास भरत गेलं ते वेळेला. तर सातवा महिना बाबाला आता संपायला 8वा महिना ब्रेक आता लागायला घर या वाड्याला शिंदे घर या वाड्याला सुशीलाबाईच्या गरबाला सुशीलाबाईच्या गरबाला या ठिकाणी सृष्टी महादेव खारे तळंगला यांच्याकडून 51 रुपये भेट आलेले आहे. आपण आपल्या रोजगार मुलाच्या वतीने आभार आहे माऊलीनो. धन्यवाद. 9 महिने 9 दिवस पूर्ण झाल्या आणि त्या घर भाड्याला सुशीला बाईला प्रसूती करायला लागल्या त्या वेळेला महालक्ष्मीच्या कृपेनं वंश वेल फुलला. होय, मी कॉल करते. सॉरी माफ करा. कसं आहे जरा चष्मा लागला. 500 रुपये पण 51 रुपये सांगितलं. ठीक आहे पुन्हा सांगतो. आणि या महालक्ष्मीच्या कृपेनं त्या वेळेला कन्यारत्न झाले त्या सुशीलाबाईच्या पोटाला. महालक्ष्मी देवी साखर घातल्याप्रमाणे पावली नवसाला. पहिल्या वर्गाया
अरे बघाया आता कुरळीला, सृष्टी बघाया तिच्या नावाला, मुळे हाय व बघा कुंडाती, महादेव व बघा खाडे. एवढा खायचा नाही हो. घुमकवाल्या दादा तुम्हाला झाले तरी काय? बर पण अजून तरी चहाचा पत्ताच नाही, अजून तरी चहाचा पत्ताच शाहिरानं सांगितलेलं हाय, पण चहा कसला तुम्ही देणार आहे का गुळाचा हाय? आपल्याला आणून दिलेल्या म्हणजे ती चव कळेल काय म्हणून शहराशी केलं त्या साखरेला गरज आहे. हा अजून तरी आम्हाला दिलेला आहे, मग त्याची चव आम्हाला काय? पण आपल्याला दिलेला नाही, पण आपल्याला चहा कसला पाहिजे तुम्ही सांगायला पाहिजे. होय. आमचा चहा कसा आहे बघा. आल्याची पावडर त्यात घातली काय, वेलदोडा बारीक करून टाकलाय काय. चांगला कोल्हापुरी चहा पिणारा आहे. कसं आहे, आम्ही सुद्धा रोज एका गावाला हाय, आम्ही सुद्धा लई चॅप्टर हाय, आणि चहा दिल्याशिवाय पुढे म्हणणार नाही, चहा दिल्याशिवाय पुढे म्हणणार बाळाला जन्माला रामा एका दिवसाची प्रत्येक दिवसाची तिथी लागली साजरी करायला. त्याने बाबा तिथे जाऊन त्याने बाबा टाकायला नाचवत्या 5व्या दिवसाला पाण्यामध्ये पाहिजे ब्रेका घालायला. पहिल्या दिवसाला पहिली मुलगी, दुसऱ्या दिवसाला दुसरी, तिसरी, चौथी, 5व्या दिवसाला बाळाची 5वी पुजायची. नियमाप्रमाणे सर्व काही केलं आणि वय पेन बाळाच्या उशाला ठेवलं. आणि नाचवती बाबराचं सारवीची तिथे पुढे पुढे ब्रेका घालायला. 6व्या दिवसाला 6वी, 7व्या दिवसाला 7 ओळी, 8व्या दिवसाला 8 ओळी, 9व्या दिवसाला 9वी. तर 9व्या दिवसाला दशमी त्याने बाबा घालायला. 11वा दिवस उगवला ब्रेका तासायला. 11व्या दिवसाला निमणकुनी पावलाला विठ्ठल पडला मंगळवार. उद्याच 12वा दिवस बाळ पाण्यात घाललं, बाळाचं नाव पाहिजे ठेवायला. पण या बाळाचं नाव पाहिजे आपण बाबाने भरली त्या बाळाकडे जाऊन ब्रेका हातात सुद्धा बघायला. बाळाचं नाव काय ठेवायचं की अगोदर गडजीच्या बाळाकडे पाहिजे बघायला. म्हणून आम्हाला कोणी चंदे बाबा आता होतायला बंदा लावता आता चालायला निघून
न भडजीच्या बघाया वाड्या गेला भडजीच्या बघाया वाड्या घेऊन आला परस सोप्याला बसायाला बसकार टाकायला पाटील बसकारावर बघावं बसला आपल्या बाळासाठी किती कष्ट खाल्लेलं असतं. रात्रीचा दिवस हाताचा पाना नेत्राचा दिवा. बाळ होणं म्हणजे एवढं सोपं नाही बरं का. त्या मातेला अत्यंत कष्ट बाळासाठी भोगावं लागतं. पण एवढं कष्ट भोगून त्याच मातेला बाळ आई बापाचा कुठपर्यंत वाजत नाही तोपर्यंत, वाजत नाही म्हणजे लग्न होत नाही तोपर्यंत. हा म्हणजे वाजत नाही तिथं फक्त बाळ आई बापाचा होय. आणि एकदा का वाजलं म्हणलं की मग उठा सुटावं आणि आपण दोघंच असावं. त्यावेळी मग आई बहीण कुणाची आणि चिमणी माझी गुणाची. म्हणून म्हणले विश्वामध्ये कोण आहे माऊलीची माया आणि बाळाच्या सुटापायी झिजवली काया. अशा ह्या मुलांच्या वर्तणुकीमुळे एक दिवस त्याच आईला बाळाजवळ काय म्हणावं लागतं माऊलीनं लक्षात ठेवा. मी तुझ्यासाठी जीवन आले बाळा तूने नाही पाणी पाजिले चार पाच संघ असणाऱ्या शाहिरांचं हे गाव आहे. त्यासाठी एक 5-10 मिनिटं